नमस्कार शेतकरी मित्रांनो, ही आपली 15 जूनची लागवडची बाग आहे। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे डेव्हलप झालेले झाड। यामध्ये आपण आंतरपीक म्हणून अद्रक घेतलेले होतं। हे अशा प्रकारे झाड झालेले आहे। ही तैवान पिंक ही व्हरायटी आहे, सदाबहार। म्हणजे त्याला जर आपण छाटणी घेत राहिलो तर सदैव पेरू माग पेरू लागतच राहतात। याची आपल्याला उद्या शेंडे मारण्याचे असं काम करायचं आहे। म्हणजे प्रत्येक अर्ध्या फुटाच्या वर फांदी गेली त्याचे शेंडे मारावे लागते, म्हणजे झाड तेवढंच डेरा करण्याचं काम करते। तर उद्या आपल्याला याचे शेंडे मारून एक फवारणी घेणं आहे, फंगस येऊ नये म्हणून त्या शेंड्यावरती। ही बघू शकता तुम्ही अशा प्रकारे झाड झालेले आहेत। फक्त आणि फक्त जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर एक 5-5.5 महिन्यामध्ये बघू शकता कशा प्रकारे झाड डेव्हलप झालेले आहे। हे अद्रक काढल्याने आणखीन झाड चांगल्या प्रकारे दिसेल। हे अशा प्रकारे झाड बनलेले आहेत शेतकरी मित्रांनो। हे बघा, एकदम खतरनाक डेव्हलप झालेले आहे। मला तरी नाही वाटत एवढी 5-5.5 महिन्यामध्ये कोणाची बाग एवढी डेव्हलप झालेली असेल। कारण की याचा फायदा एक झाला की जे पेरूला खतं औषधी सोडली ते अद्रकीला गेले, आणि जे अद्रकीला सोडले ते पण पेरूला गेलेत। त्यामुळे डबल खर्च करण्याची गरज नाही पडली। तुम्ही बघू शकता याला बारीक बारीक किती कळ्या लागलेल्या आहेत। उद्या ह्या पूर्ण कळ्या उद्या तोडून टाकायच्या आहेत शेतकरी मित्रांनो। कारण की आपल्याला याला सध्याच बहार नाही धरणं आहे। या पूर्ण कळ्या उद्या तोडण्याचं काम करणं आहे। अशा प्रकारे आपली बाग आपण हे अद्रक एक 15 दिवसात काढून ह्या पेरूला शेणखत, तसा मी व्हिडिओ बनवणारच, एक शेणखत भरून आणि रासायनिक खत भरून भर मारून घेणार आहे आपण याला। अशी इकडून इकडे आणि इकडून इकडे याला, म्हणजे असे तास राहणार आपले। नंतर ठिबक असं हाताळलं जाणार। एक भर मारल्याच्या नंतर मग बाग दिसेल मित्रांनो आपली, शेतकरी मित्रांनो। झाडे एकदम दोरीत दिसेल, लाईन एकदम भारी दिसेल। बघू शकता कशा प्रकारे झाडं डेव्हलप झालेली, कळ्या बघू शकता कशा लागल्यात। हे बघा, या उद्या पूर्ण कळ्या तोडून टाकून शेंडे मारण्याचं काम करणे आहे। व शेंडे मारणं झाल्याच्या नंतर आपल्याला यावर एक फवारणी घेणं आहे, फंगस लागू नये म्हणून। ह्या मी पूर्ण अद्रकीमध्ये असे झाडं लावलेले तुम्ही बघू शकता। एक शेताकडे संध्याकाळच्या टायमाला एक चक्कर मारली। गावाकडचं वातावरणच खरोखर एक मनमोहक वातावरण असते। हे बघू शकता झाडं कशा प्रकारे झाड झालेले। तरी आंतरपीक असल्यामुळे जर स्पेशल आपले पेरू असतात ना, तर शेतकरी मित्रांनो एक नंबर झाडं डेव्हलप झालेले असते। अशी ह्या झाडागत झाडं झाले असते। बघू शकता कमराच्या वरती झाडे, कमराच्या आसपास झाडे। लवकरच भर मारताना एक आपण याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवू। चला, थँक्यू शेतकरी मित्रांनो।